जागी झाली काळू मांढराची, हवा सुटली गर डोंगराची। जागी झाली काळू मांढराची, हवा सुटली गर डोंगराची। जागी झाली काळू मांढराची, हवा सुटली गर डोंगराची। उघडता नयन दिसेन चंद्राना तारा, डोंगर धुक्यान भरला सारा। असा दाट धुक्याचा पाहुणा नजारा, जणू काय स्वर्गातूनच येतो वारा। गाण गाई कोकिळा करा घाई हो अंघोळीची, गाण गाई कोकिळा करा घाई हो अंघोळीची। जागी झाली काळू मांढराची, हवा सुटली गार डोंगरा। ओमकाली, आज आपण ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे असलेल्या श्री मांढरदेवी काळूबाई या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। बरेच जण बदलापूरचे आहेत, पण त्यांना आई काळूबाईच्या या मंदिराबद्दल माहितीच नाही। त्यासाठी आज मी इथे दर्शनासाठी आलेलो असता तुम्हा सगळ्यांना या मंदिराबद्दल थोडीशी माहिती व्हावी, यासाठी आजचा हा व्हिडिओ। या मंदिराचा उगम कसा झाला याबद्दल सांगायचं झालं तर या साबळे परिवाराच्या 4 ते 5 पिढ्यांपासून आई काळूबाईची सेवा त्यांना मान्य झालेली आहे आणि त्यांना जगदंबेचे नाना प्रकारचे अनुभव यायला लागले। देवीचे वेगवेगळे त्यांना दृष्टांत येऊ लागले, त्यांच्या नवसांची पूर्तता होऊ लागली आणि या सगळ्यामधून त्यांनी आई काळूबाईच्या या मंदिराच्या उभारणी करण्याबद्दल इच्छा व्यक्त केली व सन 2007 मध्ये ती इच्छा त्यांची प्रत्यक्षात उतरली। जाणून घेऊया या मंदिराबद्दलचा थोडक्यात इतिहास। हे जे मंदिर आपल्याला आता दिसतंय ते यापूर्वी असं नव्हतं। सन 1993 मध्ये हे मंदिर स्थापन झालेलं होतं। त्यावेळेस हे मंदिर फक्त पत्र्याचं होतं व आईसाहेबांची ही जी मूर्ती आपल्याला दिसते त्यावेळेस ही सुद्धा नव्हती। त्यावेळेस शेंदूर विलेपन असलेली आईसाहेबांची ही मूर्ती आपल्याला बघायला मिळत होती। पुढे हळूहळू मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने मंदिराचे मूळ संस्थापक कैलासवासी गोविंद काळू साबळे यांच्या पुढाकाराने दिनांक 21 मे 2009 ला या मंदिराचा जीर्णोद्धार झाला व श्री मांढरदेवी काळूबाईची मूर्ती बसवून रीतसर तिची प्राणप्रतिष्ठापना केली आणि आज दिसतंय या स्थितीत मंदिर सर्वांना दिसायला लागले। मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर काळूबाईची ही मूर्ती 2च हातांची असून एक हात अभयदान करणारा असून एका हातामध्ये त्रिशूल धारण केलेला आहे। तसेच आईसाहेब सिंहावर आरूढ झालेल्या रूपात इथे विराजमान आहेत। यासोबतच आई काळूबाईच्या उजव्या हाताला श्री व्यंकटेश बालाजींची मूर्ती सुद्धा स्थापित आहे, तर डाव्या बाजूला वीर नागम्मा म्हणजेच नागलक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन आहे। याबरोबरच देवीच्या राखणदारांची म्हणजेच शिपाई गोंजी बुवा व रक्षक मांगीर बाबा यांची इथे स्थापना केलेली आहे। देवीच्या मूर्तीचा रोज सकाळी अभिषेक होतो। देवीची नित्योपचार, अलंकार पूजा हे सर्व विधी पार पडतात। तसेच आईसाहेबांना संपूर्ण नऊवारी साडी नेसवलेली असते। तसेच पौष पौर्णिमेला व नवरात्रीला देवीला चांदीचा मुखवटा लावला जातो। मंदिरामध्ये पौष पौर्णिमेला भक्तांची गर्दी होतच असते। ज्या भाविकांना मांढरदेवी काळूबाईच्या मांढरदेव देवस्थानाला जाणं शक्य होत नाही ते इथे येऊन सुद्धा आईला डोळे भरून बघतात व मनोभावे दर्शन घेतात। पौष महिन्यामध्ये येणारी पौर्णिमेची यात्रा तसेच अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीला येणाऱ्या अष्टमीच्या दिवशी होम हवन केले जाते।
तसेच होळीच्या पौर्णिमेला सुद्धा मंदिर प्रांगणामध्ये होळी सुद्धा खूप उत्साहात साजरी केली जाते. या मंदिराचे संस्थापक असलेले आजोबा यांचे निधन झाल्याच्या नंतर या मंदिराची पूर्ण जबाबदारी ही त्यांचा मुलगा म्हणजेच श्री राजू गोविंद साबळे यांच्यावरती आली आणि ते खूपच योग्य पद्धतीने निभावतात. आपण कधी बदलापूरला आलात तर आवर्जून या मंदिराला भेट द्या. इथले दैवी चमत्कार बघा आणि जगदंबेची आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्या. मंदिराचे लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम काली. मांढरच्या काळूबाईचं चांग भलं.